नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे नाशिकला स्वामी समर्थ गुरुपीठ येते आणि माझ्यासोबत आहे सनई चौघडी मालिकेतली टीम आहे माझ्यासोबत आणि खरं तर कार्यक्रम सुद्धा खास झालाय कारण स्वामी समर्थ तारक मंत्राचा वर्ल्ड रेकॉर्ड पार पडलाय. पण याच्याबद्दल अधिक आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. चिन्मयी, काय सांगशील एकंदरीत? खूप छान वाटतंय कारण की तारक मंत्र त्या मंत्रामध्येच इतकी पॉझिटिव्हिटी आहे आणि जो रिदम आहे म्हणजे स्वामींचं नाम जप करताना मला नाही वाटत की कुठल्याच प्रकारची म्हणजे आपण त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जातो आणि तसंच काही झालं होतं. आम्ही जेव्हा तारक मंत्रचं पठण करत होतो तेव्हा म्हणजे मी इथे नव्हतेच. म्हणजे ते पण स्वामींसोबत ते विलीन होऊन जातो आणि गुरुमाऊलींसमोर आम्ही हे करत होतो. त्यामुळे मला असं वाटतं हा खूप विलक्षण अनुभव होता आमच्यासाठी आणि इतक्या सर्व म्हणजे 5,000 स्वामी भक्तांसमोर आम्ही त्यांच्या सोबत तारक मंत्र पठण करत होतो. तर मला नाही वाटत की आजच्या दिवसातला किंवा आत्तापर्यंतचा माझा हा बेस्ट अनुभव होता. तो पण स्वामींच्या दारामध्ये. मला तुमच्याकडूनही हे खास अनुभवाबद्दल सांगायचं. मी तर इतकंच म्हणेन की मी खूप ग्रेटफुल आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली या सिरियल निमित्त आणि इथे आल्यानंतर मला खूप प्रसन्न आणि शांत वाटतंय. इथे येऊन खरं तर आम्ही सगळ्यांसाठी आशीर्वादच मागितलाय आणि अर्थात स्वामींचं तारक मंत्र पठण करून खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं आणि तेही प्रेक्षकांसोबत हे केलेलं आहे. तर ती एक वेगळी फिलिंग आहे. तर ते खूप खूप बरं वाटलं. 7,000 भाविकांसोबत एका सुरात एका तालात तारक मंत्र म्हटलं तर खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि हा अनुभव खूप छान होता माझ्यासाठी. खरं तर ना लहानपणापासूनच एक कुतूहल असतं आपल्याला की वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय, वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय, हे किती छान फिलिंग आहे. आणि ती फिलिंग तुम्ही अनुभवताय आणि ती ही अशी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ आणि तारक मंत्र. मला त्याबद्दल तू काय सांगशील? लहानपणापासून जी गोष्ट फक्त बघत आलोय आणि ती गोष्ट आज आपण करतोय. हो, म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड हे खरं तर ना आम्हाला खूप नंतर कळलं की आपण असं काहीतरी करू. त्यामुळे हे आमच्यासाठी पण मला असं वाटतं स्वामींनीच आम्हाला सरप्राईज दिलाय की तुम्ही इथे येताय आणि असं वर्ल्ड रेकॉर्डसाठी तुमचं नाव होतं. तर खूप ग्रेटफुल मला वाटतं की ते पण कमीच आहे म्हणजे कुठलेही शब्द बोलणं कारण की हा जो अनुभव आहे तो मला नाही वाटत की असं इझिली कोणाच्या नशिबात येतो. आम्ही खूप नशीबवान समजतो स्वतःला की स्वामी म्हणजे फक्त इथेच नाही तर आम्ही जेव्हापासून सिरियल चालू झाले त्याच्या आधीपासून सुद्धा आम्ही प्रत्येक मठामध्ये जाऊन आम्हाला आरती करायला मिळते सकाळची पहिले आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काही नसूच शकतं असं वाटतं. म्हणजे वी आर ग्रेटफुल बियॉन्ड ग्रेटफुल आहोत आम्ही. आणि अर्थात तिथे स्वामींनीच आम्हाला बोलवलंय, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आलोय. तुमच्यामुळे ही संधी आम्हाला सुद्धा मिळवता आली आणि आम्हाला सुद्धा त्याचा एक भाग होता आला. यासाठी आम्ही सुद्धा खूप ग्रेटफुल आहोत. खरं तर ना कोणत्याही मंदिरात गेल्यावर किंवा स्वामींच्या मठात गेल्यावर ना एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ती आपल्या आजूबाजूला आपल्याला जाणवत असते. सो तुमच्या बाबतीत असं काही जाणवलंय का तुम्हाला? अर्थात मी म्हणजे स्वामींच्या मूर्तीसमोर जेव्हा आम्ही बसलो होतो, असं वाटत होतं त्यांच्या डोळ्यांकडेच बघावं. इतकं तेज आहे त्यांच्या डोळ्यात आणि आपल्याला असं वाटतं की ते बोलतायत आपल्याशी. सो ते एक खूप सुंदर आणि मन शांत झालं तिथून. खूप छान वाटलं. तिथून उठावंसच वाटत नव्हतं, असं वाटत कंटिन्युअसली तिथेच बसून राहावं त्यांच्याकडे बघत. बघत राहावं आणि अ, फक्त इथलंच नाही आम्ही प्रत्येक मठामध्ये जातो ना तिथे सेम अनुभव येतो आम्हाला की ते तितकंच पॉझिटिव्हिटी आणि तितकाच तिकडचा जो ऑरा आहे त्या जागेची जी काय व्हायब्रेशन्स आहेत म्हणजे त्या पठणामध्ये तारक मंत्रामध्ये किंवा आरतीमध्ये की तिथून म्हणजे असं वाटतं की आता बस आता आपण इथेच थांबूया आता शूटिंग. आणि आम्हाला नेहमी संधी मिळते मठात जाऊन मेडिटेशन करण्याची. खूप मोठा प्रोसिजर असतो म्हणजे सगळे कॅमेरा वगैरे लागत असतात तर तेव्हा मेघनाताई सगळ्यात अगोदर येऊन बसलेली असते मेडिटेशन करत. आम्ही चारही मुली तिच्या आजूबाजूला जाऊन आम्ही सगळे मग एकत्र मेडिटेशन करत असतो. मला सांगा, मालिकेमध्ये ना खूप छान बॉन्ड दिसतो. म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही बघताना ना मेघनाताई आणि सुहास दादांसोबत जी तुमची जी केमिस्ट्री आहे ना, ती खूप अशी छान भावते अक्षरशः मनाला, की एकदम तुम्ही असं एकत्र खेळीमेळीसारखं राहता. सो त्या दोघांबद्दल तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे, की ते कसं आई बाबांचं प्रेम मालिकेतलं असू द्यात किंवा ऑफस्क्रीन ते तितकंच प्रेम आम्हाला देतात. जरी मालिकेमध्ये आई आणि बाबा असले आमचे ते मम्मी पप्पा तरी सुद्धा ऑफस्क्रीन आम्ही एकदम असे मित्रमैत्रिणीसारखेच आहोत. म्हणजे तो बॉन्ड मला असं वाटतं की असं नाही की ऑफस्क्रीन ते आमचे मम्मी पप्पांसारखेच आहेत आणि तितकंच ह्याच्याने केअर तर सगळेच करतात एकमेकांची पण तसं काही त्यांचा दबाव नाही आमच्यावर की बापरे हे आहे दादा मोठे आहेत वगैरे असं काही नाही. ते आमच्या एकदम मित्रमैत्रिणी सारखेच वागतात आणि आय गेस त्यामुळेच आम्ही जास्त स्क्रीनवरती ते दिसून येतं आमचं बॉन्डिंग. तू
तू त्या सगळ्यांची लाडकी असेल असं मला वाटतंय. सगळे वाटतंय नाही, आहे मी लाडकी सगळ्यांची आणि लाड होतात माझे, खूप जास्त लाड होतात. फक्त लाड होत नाही तर अभ्यासात सुद्धा आता पुढे मदत घेणार मी सगळ्यांची, कारण आता मला गरजच आहे पुढच्या वर्षी 10वी, त्याच्यामुळे तिची जास्त गरज आहे मॅथ्स. तुमच्याशी बोलून मला खूप जास्त छान वाटलंय आणि या ठिकाणी आपण एकत्र भेटतोय खरं तर ती खूप बेस्ट फिलिंग आहे. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुम्हाला खूप ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू सो मच.